नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, OLS बाय इग्नाइट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक विजय शेळके आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, नवनवीन जाहिरातीविषयी आपण नियमितपणे अपडेट देत असतो. आजही आपण ती सिरीज चालू ठेवलेली आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नगर परिषदेचे जे पद आहेत, ज्यामध्ये कर निर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी नावाचे दोन महत्त्वाचे पद आहेत, या पदांविषयी व्यवस्थित प्रकारे आज आपण माहिती घेणार आहोत. या माहितीद्वारे तुम्हाला या पदाच्या विविध गोष्टींची आज माहिती मिळणार आहे. बघूया यामध्ये आपण पदांचा क्रम कसा असतो, म्हणजे आपण ज्या पदावरती माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्या पदाचा क्रम कसा आहे, त्याचबरोबर त्या पदाचे कर्तव्य नेमकं काय आहे. जेव्हा आपण एखादा अधिकारी होतो किंवा एखादं पद धारण करतो त्याचे नेमकं कर्तव्य काय असतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर ही परीक्षा पद्धती कशी असेल, यासाठी कोणकोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम असेल, त्यानंतर त्याचं विभाजन कसं करण्यात आलं असेल, म्हणजे कोणकोणत्या विषयासाठी कशा कशा प्रकारचे गुणदान केलेलं असेल, आणि या सगळ्या गोष्टींची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे. खूप महत्त्वाचं पद आहे, खूप महत्त्वाचं पद आहे. म्हणजे जो पण विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेला आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे एनी ग्रॅज्युएट असणारा विद्यार्थी या पदासाठी पात्र आहे. त्यामुळे खूप चांगली सुवर्ण संधी आहे. सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. बघूया यामध्ये या पदाचा नेमका क्रम कसा आहे. म्हणजे नगर परिषदेमध्ये जर विचार केला तर आपण हे पद नेमकं कोणत्या क्रमांकावरती किंवा कशा प्रकारे जातं. सगळ्यात वरती आयुक्त असतात, बरोबर. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त असतात आणि त्याच्यानंतर येतं कर निर्धारक व संकलक नावाचं पद. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं हे पद आहे. म्हणजे या पदाचा जर हुद्दा बघितला तर खरंच तयारी करण्यासाठी खूप उत्तम पद आहे. जे पण विद्यार्थी यासाठी तयारी करते त्यांचा नक्की फायदा होणार आहे. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं हे पद. आणि त्याच्यानंतर हे सगळे इतर तुमच्या गोष्टी यामध्ये येत चालतात, इतर पदे येतात. बघा वर्ग म्हणजे 3 क्रमांकावरती पदानुसार जर बघितलं 3 क्रमांकावरती हे पद आपल्याला इथे दिसून येतं. त्यानंतर या पदाच्या नेमकं कर्तव्य काय आहेत, जबाबदारी काय आहेत, याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहे. बघा एखादं पद जर आपण धारण करतोय मग त्या पदाची जबाबदारी पण माहिती पाहिजे ना, आपल्याला काय कर्तव्य आहे हे पण माहिती पाहिजे. बघा सचिवालय, प्रशासन, महसूल, लेखे या विविध प्रकारच्या शाखा आहेत आणि या शाखामध्ये हे पद आपलं कार्यरत करताना दिसतंय. जर डिटेलमध्ये जर बघितलं आपण तर या पदाच्या जबाबदाऱ्या बघा, कर निर्धारक, संकलक यांचा कामाचा तपशील असा असतो. मालमत्ता कर आकारणी करणे, म्हणजे नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व ठिकाणी मालमत्ता कराची काय करणे, आकारणी करणे, त्यांचं मूल्य निर्धारित करणे, कर निर्धारक पुस्तक तयार करणे, त्या मालमत्ता धारकांसाठी जाहीर नोटिसी प्रसिद्ध करणे. म्हणजे जे जे मालमत्ता म्हणजे नगर परिषदेला ज्या ज्या माध्यमातून कर निर्माण होतो किंवा कर मिळत असतो त्यांच्या संदर्भात सगळे कामं यांच्याकडे येत असतात. बघा जिथं पैशाचा व्यवहार होतो तिथं येणार हे सरळ सरळ या पद्धतीने. त्याचबरोबर मालमत्ता कराची वसुली करणे, कर वसुली करण्याबाबत बिल, त्याच्यानंतर जप्ती वगैरे या संदर्भात येणाऱ्या नोटिसी काढणे, मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना लिलाव करणे, त्यांची विक्री करणे, हे सगळे अधिकार कोणाकडे असते, कर निर्धारक यांच्याकडे असतात. त्याच्यानंतर बघा मालमत्ता कर अंतर्गत रकमेचा परतावा मंजूर करणे, कर आकारणी करणे, त्यावर उपचार किंवा दोष असेल, त्यातल्या चुका असेल ते शक्य असेल त्याचे दुरुस्ती करण्याचं काम यांच्या मार्फत केलं जातं. कराचे दर निश्चित करणे सगळ्यात महत्त्वाचं. कोणत्या गोष्टीसाठी काय कर द्यायला पाहिजे, कशा प्रकारे पाहिजे, याचा दर काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी कर निर्धारक नावातच आहे. कर निर्धारक म्हणजे कराचं निर्धारण करणारा व्यक्ती. आणि खूप महत्त्वाचं आहे, खूप लोक आपण म्हणतो प्रशासनातले काही लोकांसाठी लोक असुसले असतात, अशाच प्रकारचं पद आहे ज्या पदामुळे सगळ्यांना भुरळ घातली आहे आणि एनी ग्रॅज्युएट असणारा विद्यार्थी यासाठी पात्र आहे. म्हणून खूप चांगली सुवर्ण संधी आहे. बरं यासाठी नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि कोणकोणते विषय असतात याच्यावरती आपण व्यवस्थित माहिती घेणार आहे. कारण जर आपल्याला सिलेबस माहिती असेल तरच आपण परीक्षा टॅकल करू शकतो ना. म्हणून यासाठी कोणकोणते विषय असेल, नेमका अभ्यासक्रम असेल, अभ्यासक्रम काय असेल आणि त्यात काय काय विषयामध्ये कोणकोणते उपसब्जेक्ट दिलेले आपण याविषयी आपण डिटेल्स माहिती घेणार आहोत. बघूया यामध्ये बघा पेपर 1 आणि 2 लक्षात द्यावा सगळ्यांनी. पेपर 1 आणि 2 अशा दोन प्रकारचे पेपर यामध्ये तुम्हाला दिसून येतात. 2018 ला सुद्धा ही परीक्षा झाली होती. 2018 ला ही परीक्षा झाली होती. यामध्ये तुमचा पेपर 1 वेगळा आणि पेपर 2 वेगळा अशा दोन पद्धतीने घेण्यात आलं होतं. परंतु आता तसं राहणार नाही. पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही तुमचे एकाच दिवशी होणार आहे बरं का, ही महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची समस्या आहे की सर आमचा पेपर 1 आणि 2 एकाच दिवशी होणार आहे. हो, तुमचा दोन्ही पेपर एकाच दिवशी होणार आहे, हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा मित्रांनो.
खूप महत्वाची गोष्ट आहे, दोन्ही पेपर एकाच दिवशी होणार आहे, त्यामुळे अभ्यास करताना आपल्याला दोन्ही पेपरचा एकत्रित अभ्यास करावा लागणार आहे. बरं, पेपर 1 मध्ये काय असतं आणि पेपर 2 मध्ये काय असतं बघूया आता आपण. बघा, पेपर 1 मध्ये तुमचा पहिला विषय आहे मराठी. मराठी हा विषय आहे तुम्हाला, तो असतो प्रश्न संख्या 15, म्हणजे 30 मार्कासाठी मराठी असणार आहे तुम्हाला. 30 मार्कासाठी 15 प्रश्न, एका प्रश्नाला 2 मार्क या पद्धतीने. आणि त्याचा दर्जा असेल कोणता, 12वी लेवलचा दर्जा असेल, म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांची लेवल जशा पद्धतीने असते, ज्या पद्धतीची काठिण्य पातळी असते, अगदी त्याच प्रकारचा दर्जा किंवा त्याच प्रकारची काठिण्य पातळी तुम्हाला या पदासाठी असणार आहे, मराठीसाठी. त्याच्यानंतर दुसरा येतो इंग्रजी नावाचा विषय. हा पण तुमचा 15 प्रश्न 30 मार्कासाठी असणार आहे आणि याचाही दर्जा तुम्हाला 12वी लेवलचा दिसून येतोय मित्रांनो. सब्जेक्ट तुम्हाला हा इंग्रजीमध्ये असणार आहे आणि मराठीमध्ये असणार आहे आणि तुमची एक्झाम सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे, याची शक्यताही जास्त आहे. आणि एक्झाम नक्की होणार आहे मित्रांनो, कारण अगोदर आपल्याला सगळ्या गोष्टी डिक्लेअर करून दिल्या आहेत त्यांनी. सगळा सिलेबस, सगळ्या अभ्यासक्रम वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहे. हे एक्झाम लवकरच येणार आहे, लवकर येणार आहे, खूप लवकर येणार आहे. त्याच्यामुळे तयारीला लागा मित्रांनो. त्याच्यानंतर असतं पेपर 1 मध्येच सामान्य ज्ञान विषय. तो पण असतो किती, 15 प्रश्न 30 मार्कासाठी. याचा दर्जा थोडा उच्च आहे, पदवी लेवलचा दर्जा आहे, म्हणजे एमपीएससी म्हणतो ना आपण, एमपीएससी ला जे पदवी लेवल चालतात तशाच प्रकारचा दर्जा आहे. आणि याचे प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये दिसून येतात. आणि त्यानंतर बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता 15 प्रश्न 30 मार्कासाठी. याचाही दर्जा पदवी लेवलचा आहे, थोडी वरच्या लेवलची बुद्धिमत्ता तुम्हाला इथे विचारली जाऊ शकते. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये प्रश्न तुम्हाला दिसून येतील. आणि यासाठी तुम्हाला एकूण 70 मिनिटे असणार आहे, म्हणजे 70 मिनिटामध्ये तुम्हाला 15 30 15 ते 15 60 म्हणजे 60 प्रश्न सोडवायचे. 120 मार्काची तयारी या पहिल्या पेपरमध्ये होते तुमचे. 60 प्रश्न किती मिनिटे, 70 मिनिटे हा तुमचा वेळ असणार आहे मित्रांनो. म्हणजे इथं थोडीशी कसरत असणार आहे तुमची, थोडी वेळेची कसरत असणार आहे या पद्धतीने, कारण बुद्धिमत्ता असल्यामुळे इथं थोडा जास्त कालावधी लागू शकतो. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं पेपर 2. पेपर 2 मध्ये पण काय असतं, संबंधित घटक आहे ते पण बघणार आपण. हा 40 मार्काचा असतो, 40 प्रश्न असतात, 80 मार्काचा असतो. पेपर 2 हा तुमचा 80 मार्काचा, म्हणजे 40 प्रश्न असणार आहे. पहिले 60 हे 40, एकूण 100 प्रश्न या पद्धतीने. आणि गुण असणारे तुमचे इथे 80 गुण असणार आहे, म्हणजे टोटल 200 होतात. 120 आणि 80 या पद्धतीने. हे पण पदवी लेवल असणार आहे याची पण. आणि यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न मिळणार आहे. यासाठी तुम्हाला 50 मिनिटे मिळतील. 50 मिनिटे 80 प्रश्न, 40 प्रश्न म्हणजेच 80 गुण या पद्धतीने. आणि हा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्याय असे 120 मिनिटाचा हा पेपर असेल तुमचा. 120 मिनिटं आणि 200 गुण या पद्धतीने तुमचा हा पेपर असणार आहे तुम्हाला. आता आपण काय करूया, पेपर 2 मध्ये आणि पेपर 1 मध्ये नेमकं काय काय विचारलं जातं यावरती डिटेल्स माहिती घेऊया, बघूया. हा एक महत्वाची गोष्ट, यामध्ये नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे बरं का. म्हणजे हा पेपर सोडवताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. एका प्रश्नासाठी आपण ज्यावेळेस सोडवतोय, एखादा प्रश्न आपल्याला येत नसेल, त्याचं उत्तर चुकू शकतं, तर तो प्रश्न आपल्याला सोडून द्यायला पाहिजे. कारण 1/4 म्हणजे 25% म्हणतो आपण त्याला, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे तुम्हाला, नकारात्मक गुण आहे तुमचे. म्हणजे चुकीच्या प्रश्नासाठी 1/4 तुमचे गुण मायनस होणार आहे. म्हणजे 4 प्रश्न चुकले तुमचे तर 1 गुण तुमचा काय होत असतो, मायनस होत असतो. 0.25 एका चुकीच्या प्रश्नासाठी 0.25 गुण तुमचे मायनस होणार आहे. आणि जर तुमचा रिझल्ट हा अपूर्णांकात असेल, म्हणजे कसं पॉइंट मध्ये असेल, तर तो पॉइंट मध्येच ग्राह्य पकडला. बघा, एखादा अपूर्णांकात जर एखाद्याचा रिझल्ट असेल, तर तशाच प्रकारचा रिझल्ट तो ग्राह्य पकडला असेल, म्हणजे 0.25 असेल तर तोच पकडला जाणार आहे, तो त्यात बदल केला जाणार नाहीये. हे महत्वाचं आहे. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपल्याला पेपर थोडा काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं असतं मित्रांनो. ओके, आता आपण अभ्यासक्रमामध्ये काय काय आहे म्हणजे तो थोडं डिटेल्स मध्ये बघूया, नेमकं काय काय दिले अभ्यासक्रमामध्ये. बघा, पेपर 1 मधला विषय मराठी आहे. मराठीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रहावरती प्रश्न असणार आहे, वाक्यरचनावरती प्रश्न असणार आहे, व्याकरणावरती असणार आहे, म्हणीवरती असणार आहे, वाक्प्रचारावरती असणार आहे. एकदम बेसिक लेवल म्हणतो ना आपण, 12वी दर्जा असणारी त्या बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला यावरती विचारले जाणार आहे. त्याच्यानंतर उतार्यावरचे प्रश्न सुद्धा तुम्हाला यामध्ये असणार आहे. 15चा प्रश्न आहे, परंतु त्यामध्ये तुमचं वाक्यरचना, व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार आणि उतारा जवळपास 3-4 मार्काला तरी आरामशीर असणार आहे. म्हणजे सगळे 15 प्रश्न इथे कव्हर होते. किंवा 5 मार्काला उतारा जरी विचारला आणि 10 मार्क अशा प्रकारे
मार्क म्हणण्यापेक्षा प्रश्न 10 प्रश्न तुमचे व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार इतरवरती आणि उत्तरावरती 5 प्रश्न, अशा प्रकारचं पण शेड्यूल येऊ शकतं आपल्याला, पण लक्षात ठेवा या पद्धतीने. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी असणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे म्हणजे वाक्य कसं बनतं त्या पद्धतीने, त्यानंतर ग्रामर असणार आहे, लेटर आणि ईमेल रायटिंग सुद्धा असू शकतं तिथं. त्यामध्ये तुम्हाला इडियम्स आणि फ्रेजेस याचा वापर करताना दिसतोय, म्हणजे इडियम आणि फ्रेजेस याचा तिथं वापर करायचा, त्याचं मिनिंग सांगायचं, त्याचं कॉम्प्रिहेन्शन सांगायचं, या पद्धतीने असणार आहे. हे तुम्हाला 15 मार्कासाठी. त्याच्यानंतर येतो सामान्य ज्ञान. या सामान्य ज्ञानमध्ये थोडीशी काय त्याची विस्तृतपणा दिसून येतोय आपल्याला. बघा, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला अभ्यासाच लागणार आहे. महाराष्ट्र इतिहास अभ्यासावा लागणार आहे. इयत्ता 11वीचं पुस्तक आहे बघा महाराष्ट्राचा इतिहास, हे तुम्ही वापरू शकता यासाठी. त्यानंतर भारताचा विशिष्ट महाराष्ट्राचा भूगोल, म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा तुम्हाला अभ्यासावा लागणार. जसं तुम्ही एमपीएससी साठी कंबाईन एक्झाम साठी जे जे रेफरन्स सांगतात ते रेफरन्स तिथे तुम्ही वापरू शकता. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्था विशेषतः महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रा संदर्भात असणारे सगळ्या संकल्पनांचा तुम्हाला इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा, भारतीय आयात निर्यात, त्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर काय आहे वगैरे याच्यावर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकाची भूमिका, महाराष्ट्रातील ग्रामीण बँकांचा त्यामध्ये असणारा वाटा. त्याचबरोबर शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, किंमत वाढ व चलन वाढ यामध्ये असणारे उपाय वगैरे, म्हणजे किंमत वाढण्याचे कारण वगैरे, चलन वाढीचे कारण वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये विचारल्या जाऊ शकतात अर्थव्यवस्थेमध्ये. त्यानंतर येते भारतीय राज्यव्यवस्था, म्हणजे आपलं राज्यघटना. त्यामध्ये भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आपल्याला, म्हणजे कशी बनली राज्यघटना, निर्मिती कशी, प्राथमिक. त्याच्यानंतर संसद आणि राज्य विधानमंडळे, त्यानंतर राज्याचं व्यवस्थापन. म्हणजे बघा, प्रश्न पडताना तुम्हाला जरी असे वाटत असले तरी त्याची लेवल विचारताना महाराष्ट्राचा विचार करून प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे, कारण संदर्भ आहे महाराष्ट्राचा. बघा, त्यानंतर चालू इथेच राज्य व्यवस्था प्रशासन असणार आहे. ग्रामीण आणि शहरी प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत, बरोबर, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत म्हणतो आपण त्याला. त्यानंतर महानगरपालिका, यांचं प्रशासनावरती प्रश्न आहेत तुम्हाला, महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर चालू घडामोडी हे विचारलं जातं, त्यामध्ये जागतिक आणि भारतीय, म्हणजे भारतासंदर्भात असणाऱ्या, त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलवरती ज्या ज्या घडामोडी घडतात त्यावरती प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर येतो पर्यावरण, हा एक महत्वाचा विषय आहे. मानवाचा विकास आणि पर्यावरण, पर्यावरण पूरक आणि विकास. त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचे संसाधन, विशेषतः वनसंधारण. महाराष्ट्रात वनसंधारण हा विषय खूप गाजला होता बघा. खूप मोठे झाडांची लागवड करण्यासंदर्भात गोष्टी बोलल्या होत्या, म्हणजे पर्यावरण हा विषय येणारच आपल्याला. त्याचबरोबर स्टेट बोर्डला पर्यावरणासंदर्भात काही पुस्तकं आहेत बघा, ते आपल्याला व्यवस्थित अभ्यासावं लागणार आहे, कारण त्याच लेवलच्या प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर विविध प्रकारचे प्रदूषणे, पर्यावरण आपत्ती, म्हणजे प्रदूषण होण्याची कारणे, कोणकोणत्या आपत्ती येऊ शकतात, भूकंप वगैरे यासारख्या, त्यावरती प्रश्न असणार आहे. पर्यावरण संदर्भात कार्यरत असलेले राज्य, जागतिक, राष्ट्र, संस्था पातळीवर काम करणाऱ्या संस्था, म्हणजे पर्यावरण संदर्भात काम करणाऱ्या ज्या ज्या NGO आहेत त्यांच्यावरती पण प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर सरकारी ज्या संस्था आहेत त्यावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी. आता बुद्धिमापन चाचणीचा सिलेबस देताना त्यांनी असं काही पर्टिक्युलर सांगितलं नाही आपल्याला. त्यांचं म्हणणं आहे की जर उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी असणारे प्रश्न, म्हणजे मग यामध्ये सगळ्या गोष्टी येऊ शकतात तुमच्या. बुद्धिमापनामध्ये काही विचारलं जाऊ शकतं जे विद्यार्थ्यांना अचूक आणि लवकर सोडवता येईल या पद्धतीने. त्याच्यानंतर अंकगणित वेगळं आहे, बुद्धिमत्ता वेगळं आहे, दोघंही वेगवेगळे दिले आहे बरं का इथे. यामध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, टक्केवारी वगैरे यासारख्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात तुम्हाला, म्हणजे हे थोडं व्यवस्थित बघावं लागणार आहे आपल्याला. आता पेपर 2 मध्ये पण काय विचारलंय बघा, पेपर 1 तर झालं, पेपर 2 मध्ये पण आणखीन वेगळ्या पद्धतीने सिलेबस विचारलाय. जो पेपर 1 ला आहे त्याच पद्धतीने पेपर 2 ला पण टाकलाय त्यांनी. पेपर 2 ला त्याची विस्तृत प्रकारे माहिती दिली आहे बघा. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक विभाग, हवामान, पर्जन्यमान, तापमान, प्रजननातील विभाग बदल, त्यानंतर नदी प्रणाली, डोंगर, राजकीय महसूल विभाग, नैसर्गिक आपत्ती, संपत्ती, वने, खनिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये विचारणार पेपर 2 मध्ये. मी अगोदर पेपर 1 बघितला, आता पेपर 2 मध्ये तुम्हाला हाच सिलेबस आहे. याच्यावर थोडं जास्त डिटेल्स मध्ये विचारलेले, ज्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातात यावरती.
पेपर 2 सेपरेट 40 प्रश्न 80 मार्कासाठी या पद्धतीने. त्यानंतर मानवी वसाहत हा सेपरेट दिलाय. त्यामध्ये ग्रामीण आणि नागरी वसाहत, स्थळ, जागा, प्रकार, आकार, अंतरे, त्यांची रचना, ग्रामीण व नागरी वस्त्यामधील समस्या. बघा, नागरी वस्त्या आणि त्यांच्या समस्या नावाचा एक भूगोलमध्ये पण चॅप्टर आहे, मानवी वसाहती वगैरे, त्याचाही इथे संदर्भ वापरला जाऊ शकतो आपण सौदी सरांच्या पुस्तकातला. त्याच्यानंतर नागरीकरणाची प्रक्रिया कशी आहे, नागरी प्रभाव, क्षेत्र, प्रादेशिक विकासातील असंतुलन, म्हणजे नागरीकरण ही प्रक्रिया कशी घडते, त्यानंतर त्याच्यातलं असणारं प्रादेशिक असंतुलन घडण्याची कारणं, त्याची मीमांसा करावी लागणारे या संदर्भात असणारे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाऊ शकते. त्यानंतर पर्यटन नावाचा एक सेपरेट चॅप्टर दिलाय, पर्यटनाचे प्रकार, त्यानंतर सांस्कृतिक वारसा आणि जतन करणे किंवा सांस्कृतिक वारसा कोणता आहे किंवा कोणकोणते वारसे आपण जतन करायला पाहिजे यावरती प्रश्न विचारले जातात आपल्याला. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्रावरती इतिहास आहे बरं का, महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न आहे. यामध्ये सामाजिक आर्थिक जागृती 1885 पासून 1947 पर्यंत आणि त्याच्यानंतर 1857च्या उठावातील महाराष्ट्राचे योगदान. 11वीचं पुस्तक, सरळ मी सांगतोय तुम्हाला, 11वीचं पुस्तक हा रेफरन्स असणार आहे. त्यानंतर प्रमुख समाज सुधारक, महत्वाच्या नेत्यांचे काम, भूमिका, सगळं आहे त्यामध्ये डिटेल दिलेलं. महाराष्ट्रातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, कोणकोणते वर्तमानपत्र होते त्या काळामध्ये, महाराष्ट्रातले कोणकोणते होते, मग पहिलं कोणतं आहे, दर्पण वगैरे यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर शिक्षणाचा परिणाम, भूमिका, स्वतंत्रपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी कोणकोणत्या होत्या, राष्ट्रीय चळवळीमधील महाराष्ट्राचे योगदान काय आणि संयुक्त महाराष्ट्र लढा. यस, मी सांगितलं 11वीचा इतिहास तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे ते पूर्ण पुस्तक तुम्हाला अभ्यासाला येते इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या. ओके. त्यानंतर राज्यघटना, बघा पेपर 1 आणि पेपर 2 त्यामध्ये दोन्ही मध्ये प्रश्न येणार आहेत तुम्हाला, त्याच्यामुळे अभ्यास करताना काहीच अडचण नाही, दोघांचा एकत्रित अभ्यास करतायत तुम्हाला. फक्त लेवल थोडी वाढलेली दिसणार आहे, पेपर 1 मध्ये थोडे आणि पेपर 2 मध्ये जास्त विस्तृत प्रश्न असणार आहे तुम्हाला. बघा यामध्ये काय दिले, घटना निर्मिती, घटनेचे प्रस्तावने, मागची भूमिका, तत्वे, सरनामा, इथं ज्या ज्या मुद्द्यांवरती उल्लेख केला त्या मुद्द्यांवरती प्रश्न असणार आहे तुम्हाला. त्यानंतर कलमे, महत्वाचे कलमे, ठळक वैशिष्ट्य, केंद्र राज्य संबंध, मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, नवे शैक्षणिक धोरण 2023, त्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, अधिकार आणि कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार आणि त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांच्या विविध समित्या किंवा विधी विषयक असणाऱ्या समित्या, यावरती तुम्हाला राज्यघटनेले प्रश्न असणारे पेपर 2 साठी येते लक्षात. त्यानंतर राजकीय यंत्रणा वेगळ्या पद्धतीने दिले, शासनाची रचना कशी आहे, त्यांचे अधिकार काय, केंद्राचे अधिकार काय, राज्याचे अधिकार काय, त्यांचे विधिमंडळे, राज्य सरकार आणि प्रशासन यांच्या दोघांच्या संदर्भात असणारी माहिती येते असणार आहे. त्यानंतर जिल्ह्याबाबत पण आहे बघा, लेवल राज्यघटनेची टाकताना केंद्र, राज्य आणि जिल्हा आणि टोटल यापर्यंत म्हणजे ग्रामीण लेवल पर्यंत आणलंय त्यांनी, थोडं खाली खाली आणलंय बघा. जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन, विशेषतः महाराष्ट्र संदर्भ, स्थानिक स्वराज्य संस्था हा एक चॅप्टर महत्वाचा आहे, तो करावाच लागणार आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्था 3-4 ठिकाणच्या सगळ्या व्यवस्थित बघावं लागणार आहे आपल्याला. त्याचबरोबर नागरी स्थानिक प्रशासन, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका आणि कटक मंडळ यांची रचना, त्यांचे अधिकार, त्यांचे कार्य, मुख्य अधिकारीचे कार्य काय, त्याची भूमिका काय, त्याच्यानंतर 74वी घटना दुरुस्ती कधी झाली, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्यानंतर नागरी विकास, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यावरतीही प्रश्न विचारले जातात आपल्याला. थोडी लेवल वाढली मित्रांनो, प्रश्नाची संख्या कमी पण अभ्यासक्रम खूप मोठा दिसतोय, म्हणजे खूप विस्तृतपणे अभ्यासक्रम दिलाय आपल्याला त्यांनी. त्याच्याबरोबर निवडणूक प्रक्रिया कशी घडते यावरती प्रश्न आहे, त्याचे ठळक वैशिष्ट्य, प्रौढ मताधिकार, निवडणूक यंत्रणा, त्यांचे आयोग, राज्य निवडणूक आयोग, स्थानिक संस्थांच्या निवडणुका कशा घडल्या जातात, कोणामार्फत घेतल्या जातात यावरती प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर प्रशासकीय कायदा, यामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणे, नैसर्गिक न्यायाची तत्वे कोणते, लोकसेवकांच्या संवादिक संरक्षण, म्हणजे लोकसेवक या नात्याने त्याला काय काय संरक्षण आहे, त्याचे कर्तव्य काय, याही गोष्टी आपल्याला अभ्यासाच्या आहे. त्याचबरोबर कामगार कल्याण, कामगारांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांची स्थिती, त्यांची मजुरी, त्यांचे आरोग्य या संदर्भात प्रश्न असणार आहे. त्यानंतर संघटित असंघटित क्षेत्रात असणारे त्यांच्या कामगारांच्या समस्या, कामगार हे चॅप्टर व्यवस्थित करावं लागणार आहे. त्यानंतर न्यायमंडळ, न्यायमंडळाची रचना कशी आहे, एकात्मिक न्यायमंडळ आहे, कार्य कसे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय,
न्यायालयाची भूमिका, त्यांचे अधिकार, त्यांचे दुय्यम कर्तव्य, दुय्यम न्यायालय, लोकपाल, लोकायुक्त, लोक न्यायालय, अशा सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे जनहित याचिका वगैरे या सगळ्या गोष्टी यामध्ये डिटेल्स मध्ये विचारल्या आहेत. खूप डिटेल्स मध्ये बघावं लागणार आहे. त्याच्यानंतर माहिती अधिकार अधिनियम 2005 चा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चा, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चा आणि संगणक माहिती तंत्रज्ञान आधुनिक समाजातील ज्या ज्या नवीन नवीन गोष्टी घडतात संगणकासंदर्भात तोही आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. त्यानंतर संगणकाची भूमिका काय, वेगवेगळ्या क्षेत्रात संगणकाचं काम काय, डाटा कम्युनिकेशन वगैरे, ज्ञान वाहिनी वगैरे यावरती प्रश्न विचारले जाणार. एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा सिलेबस सोपा जाईल, कारण त्यांनी अभ्यासल्या गोष्टी. म्हणून खूप फायद्याच्या गोष्टी आहेत. जे आता अभ्यासतो आपण तेच अभ्यासाचं आहे, आपल्याला वेगळं काही नाही करायचं. त्यानंतर आर्थिक सुधारणा कायदे, नवे आर्थिक धोरण काय, त्याची पार्श्वभूमी काय, खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, उखाजा धोरण विचारलंय. त्यानंतर त्यांच्या संकल्पना, त्याचे अर्थ, मर्यादा, त्यानंतर जीएसटी विचारलाय. त्यानंतर वॅट संदर्भात इतर सगळे कायदे विचारले जाणार आहे आपल्याला. म्हणजे यात पण आपल्याला डिटेल्स बघावं लागणार आहे. अशा प्रकारचा हा सिलेबस आपल्याला दिलाय. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवस्था 40 मार्काचा सिलेबस विचार करता खूप डिटेलमध्ये सिलेबस आहे मित्रांनो. सार्वजनिक वित्त व्यवस्थामध्ये साधन, टॅक्स, नॉन टॅक्स, कर, करेतर, महसूल वगैरे, भारताचा केंद्राचा एकमेकांसंदर्भात असणारा करांचा वाटा यावरती प्रश्न आहे. शून्य अर्थसंकल्प पूर्ण करावा लागणार आहे. काय काय गोष्टी येतात अर्थसंकल्पावरती त्या सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. अर्थसंकल्प, त्याचे प्रकार, त्याच्या सुधारणा, व्याट प्रणाली, सार्वजनिक ऋण, वाढ, रचना, तुटीचे धोरण, नियंत्रण केंद्र वगैरे खूप डिटेल्स मध्ये आहे त्या. अशा प्रकारे तुमचा टोटल सिलेबस इथे दिसून येतो आपल्याला. जे जे सिलेबस मध्ये दिले ते आपण व्यवस्थित जर अभ्यासला ना तर आरामशीर, म्हणजे हे 40 प्रश्न आणि ते 60 प्रश्न अशा पद्धतीने 40 प्रश्न पेपर 2 चे आणि 60 प्रश्न पेपर 1 चे अशा प्रकारे तुमचा सगळा सिलेबस यामध्ये कव्हर केलेला आहे मित्रांनो. खूप छान संधी आहे मित्रांनो. जे जे लोक एमपीसी तयारी करते त्यांच्यासाठी तर खूप चांगली संधी आहे, कारण त्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास यात आहे. नवीन विद्यार्थ्यांपेक्षा जुन्या विद्यार्थ्यांचा इथे फायदा होणार आहे. खूप छान पद आहे मित्रांनो. एनी ग्रॅज्युएशन असणारा प्रत्येक विद्यार्थी या बॅच साठी या परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो मित्रांनो. आणि या संदर्भात आपल्याकडे बॅचेस सुद्धा लॉन्च करण्यात आलेले आहे. नगर परिषदेची बॅच आपल्याकडे सुरू झाली आहे मित्रांनो. लवकर जॉईन होत चला त्या बॅच साठी. खाली नंबर दिलाय मी, त्यावरती पण कॉल मेसेज करा. नगर परिषद असो, त्याचबरोबर तुमची तलाठी असो, अंगणवाडी असो, त्यानंतर अग्निशमन सेवा असो, इतर सगळ्या बॅचेस आपल्याकडे सुरू झाले आहे. लवकर जॉईन करा, कारण लगेच आता नेक्स्ट मंथ मध्ये किंवा या महिन्याच्या एंडिंग मध्ये नगर परिषदेची ऍडचा पडणार आहे. 23 ते 24 जून तुमची तारीख होऊ शकते भरण्याची एक्झामची. म्हणजे जून मध्ये तुमची एक्झाम फिक्स होणार आहे मित्रांनो. तयारी लागा. सिलेबस खूप मोठा आहे, अभ्यासक्रम मोठा आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर या अभ्यासक्रमाला टॅकल करण्यासाठी आपल्याला योग्य गायडन्सची गरज असते. म्हणून लवकर जॉईन व्हा. खाली दिलेला नंबर आहे त्यावरती कॉल मेसेज करा, नक्की माहिती मिळेल. आणि याच्या पुढे तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे या संदर्भात पण माहिती घ्या, तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळेल. ओके, चला, थँक्यू, धन्यवाद.